तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं। माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा। सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग, कलर इंचिंग, टफन ग्लास, ग्लास स्टील रेलिंग, ग्लास वुडन रेलिंग, फॅन्सी LED आरसे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या। ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर, सांगली रोड, शेतकरी मार्केट समोर, तासगाव। सूडबुद्धीनं व राजकारणातून ॲडव्होकेट RR खरेदी विक्री संघाची बदनामी, संदीप पाटील चेअरमन यांचं वक्तव्य। सूडबुद्धीनं व राजकारणातून ॲडव्होकेट RR खरेदी विक्री संघाची बदनामी, संदीप पाटील चेअरमन यांचं वक्तव्य। गेली 30 वर्ष तासगाव येथील ॲडव्होकेट RR पाटील खरेदी विक्री संघ अत्यंत चांगले बियाणे व खते देतोय। खरेदी विक्री संघानं याच बळावर तालुक्यात इतर शाखा सुरू केल्यात। याबाबत खरेदी विक्री संघाचे चेअरमन संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महाबीज 704 कंपनीच्या 60 बॅगा घेतल्या होत्या, त्यातील सर्व विकलेल्या आहेत। फक्त तासगाव तालुक्यातील नरसिंगपूर येथील 2 शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या। याबाबत महाबीजचे अधिकारी व तासगावचे कृषी अधिकारी यांनी नरसिंगपूर येथे पाहणी केली। सदर उरलेले बियाणे परत घेतले व त्यांना दुसरं बियाणे देण्यात आलं। घेतलेले बियाणे हे टेस्टिंगसाठी पुन्हा कंपनीकडे पाठवले। उगवण क्षमता नसलेले बियाणे विकल्याचा आरोप करून RR खरेदी विक्री संघाची बदनामी केली। वास्तविक त्यामागे खानापूर तालुक्यातील एका राजकीय नेत्याचा हात आहे, अशी माहिती बोलताना चेअरमन यांनी दिली। त्यानंतर नरसिंगपूर येथील शेतकरी यांनी सुद्धा आमची काही तक्रार नाही असं प्रसारमाध्यमांना आज सांगितलं। यावेळी व्हाईस चेअरमन सुनील माळी, संचालक अमोलाबा पाटील, सुधाकर जवळीकर, राजकुमार ज्योतराव, दीपक पाटील यांच्यासह इतर संचालक तसेच सुरेश सगरे, जितेंद्र मोरे उपस्थित होते। या बातमीचा आढावा आमचे विशेष प्रतिनिधी राजू थोरात तासगाव यांनी घेतलाय। पाहुयात बातमी। नमस्कार। खरीप हंगाम 2024 साठी संघाने ज्वारी महाबीज अधिकृत शासन मान्यता प्राप्त कंपनीकडून महाबीज नंबर 704 चे बियाणे 60 नग विक्रीसाठी खरेदी केली होती। ह्या 60 बॅगांची विक्री झालेली आहे। फक्त नरसिंगपूरच्या 2 शेतकऱ्यांची तक्रार संस्थेकडे आलेली आहे। संस्था फक्त मान्यता प्राप्त कंपनीचेच बियाणे विक्रीसाठी ठेवते आणि संस्थेने महाबीज नंबर 704 चे बियाण्यांची विक्री केलेली आहे। त्यामधील काही बियाणे उगवण्याची तक्रार संस्थेकडे नरसिंगपूरच्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली। त्यानंतर संस्थेने लगेच महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून या संबंधी माहिती दिली व महाबीज कंपनीचे अधिकारी व कृषी खात्याचे अधिकारी यांनी बियाण्यांची पाहणी केली व सदर बियाणे तपासणीसाठी पाठवले आणि बियाणे तपासणीसाठी पाठवले व शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून लगेच शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून दिलं व त्यातून शेतकऱ्यांचंही समाधान या ठिकाणी व्यक्त झालं आणि शेतकऱ्यांची अडचण दूर झाली। आणि या ठिकाणी काही हेतू पुरस्पर संघाची बदनामी करण्याच्या दृष्टीने बातमी काही लोकांनी दिलेली आहे। संघ गेली 30 वर्षे शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते व बियाणे यांची विक्री चांगल्या प्रकारे करत आहे व नेहमी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच संघाने कामकाज केलेले आहे। या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती ते नरसिंगपूरचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही भावना आपण या ठिकाणी समजून घेऊया। आपण आता हे RR पाटील खरेदी विक्री संघ तासगावमध्ये काल ज्या बातम्या प्रसारित झाल्या की शेतकऱ्याचं बियाणे उगवले नाही, त्याविषयी शेतकऱ्यांनाच आपण माहिती विचारूया डायरेक्ट। आपलं नाव काय? विजय जाधव, गाव नरसिंगपूर। काय मॅटर झालं होतं? काय नाही, आम्ही 10 तारखेला आपल्या तासगाव RR पाटील आबा संघातून महाबीजचं 704 हे बियाणं ज्वारीचं नेलेलं होतं। तर त्याची उगवण क्षमता थोड्याफार प्रमाणात कमी आहे, त्यामुळं आम्ही या ठिकाणी तक्रार अर्ज केलेला होता। लेखी तक्रार? हा, लेखी अर्ज केलेला होता। त्यानंतर काय झालं? त्यानंतर आपल्या संघाच्या हेतून आपल्या महाबीजच्या ह्या अधिकाऱ्यांना कळवलं। त्यानंतर कृषी अधिकारी, त्यानंतर आपले तालुका कृषी अधिकारी, विट्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी येऊन पाहणी केली। तरी शेतात येऊन पाहणी केली। त्यानंतर काय झालं? त्यानंतर आता या ठिकाणी आम्हाला दुबारा या ठिकाणी बियाणं दिलेलं आहे पेरणी करता, त्यामुळे आम्ही आता समाधान आहे। पहिलं बियाणं जे आहे ते
काय केलं कंपनीनं पहिले बियाणं टेस्टिंगसाठी पाठवलेलं आहे. पाठवलेलं आहे? पाठवले. चालतंय. ह्या होत्या अधिक प्रतिक्रिया. तर दुसरे शेतकरी आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊया आपण. नाव सांगा आपलं. सतीश जाधव, नरसिंगपूर. काय झालं होतं मॅटर? इथनं आराराबा पाटील यांच्या संघातून आम्ही बी नेलेलं होतं महाबीजचं 704 नंबरचं. हां त्याची उगवण क्षमता कमी आहे, त्यामुळे ती आम्ही इथं अर्ज दिला होता पंचायत समितीला, परत इथं संघात बी कळवलं होतं हां की उगवण क्षमता कमी असल्यामुळे ती उगवलं नव्हतं व्यवस्थित. ती शेतकी साहेब वगैरे परत ना ती त्यांच्या कंपनी महाबीजच्या कंपनीचे अधिकारी येऊन बघून गेले होते. हां ती नंतर काय झालं? नंतर मग त्यांनी इकडं संघात बोलवलं होतं आम्हाला. हां मग बी अधिकारी आल्यानंतर पाहणी केली का शेतात? हा, पाणी केली शेतात. त्यानंतर काय केलं मग खरेदी विक्री संघानं? खरेदी विक्री संघाने ती सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन म्हणजे त्यांना सांगितलं ना बाबा बियाणं तुम्हाला आता मिळालेलं आहे? हा, दुबारा बियाणं मिळालेलं आहे. पहिलं बियाणे आम्ही थोडं पेरल्यानंतर थोडं राहिलो ते आम्ही त्यांना दिलेलं आहे टेस्टिंगला. तर ह्या होत्या अधिक प्रतिक्रिया अशा. तर आर पाटील खरेदी विक्री संघ हे गेले 30 वर्ष झाले चांगल्या पद्धतीनं चालू आहे. स्वर्गीय आराराबा स्वतः इथं येऊन बसत होते, पण राजकीय हेतूपोटी काहीतरी परस्पर वृत्तमाध्यमातून बातम्या प्रसारित केल्यात असं संचालक मंडळाजवळ चेअरमन साहेबांचं सुद्धा मत असं आहे. राजू थोरात, SK न्यूज मराठी. वीर खेळ संघटनेद्वारा आयोजित क्रीडा स्पर्धांना प्राधान्य. अल्पावधीतच शालेय व 5% आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू. जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू. शासकीय शालेय क्रीडा शिष्यवृत्तीधारक अनेक राष्ट्रीय खेळाडू. 14 वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी. खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार 10वी-12वी मध्ये वाढीव ग्रेस. तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी, सैनिकी पॅटर्न, निवासी शाळा भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. संपर्क 95 78 43 51 51, 99 22 72 67 50, 92 73 85 00 93. आमचा पत्ता व संपर्क आपल्या स्क्रीनवर.